नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पी.एम. किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी येणार याची आता आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी आता बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी जवळपास 2400 कोटी रुपये आणि पी.एम. किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी केंद्राकडून सुमारे 2700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे. आता येत्या 24 तासाच्या आत खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. कधी मिळणार हप्ता, कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, ही सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांना या कडक उन्हाळ्यात दिलासा देण्यासाठी तब्बल 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाभार्थी यादी म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यावर एकत्रित 4,000 रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पी.एम. किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आता जमा होणार आहेत. येत्या 24 तासाच्या आत हे पैसे ठराविक जिल्ह्यांमध्ये बँक खात्यात जमा होण्याची ऑर्डर निघाली आहे. आता राज्यातील सुमारे 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत. आता प्रशासनाच्या वतीने यातील 3 टप्पे तयार करण्यात आले आहेत. 16 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेले 20 जिल्ह्यांमध्ये आगामी 1 जून रोजी म्हणजेच 1 जून रोजी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या 5 नियमांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. आजवर अनेक वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, पण आता नियमावली अत्यंत कडक करण्यात आली आहे. आता मागच्या वेळी अनेक अटींशिवाय हप्ते मिळाले होते, पण आता खालील 5 नियमांमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांनाच लाभ मिळणार आहे. आता कोणते 5 नियम आहेत ते सर्व आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नवीन नियमानुसार हा लाभ प्रामुख्याने गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरापेक्षा कमी शेती आहे त्यांनाच या यादीत प्राधान्य दिले जाणार आहे. आता धर्मादाय किंवा इतर योजनांचा थेट संबंध जोडून एकाच कुटुंबात जर एका अधिक सरकारी योजनांचे लाभ घेण्यावर आगामी काळात वेगवेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड असणारे कुटुंब या निकषातून बाहेर पडू शकते. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी आणि पी.एम. किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होतील येत्या 24 तासाच्या आत. आता एकाच घरातून आई वडील, पत्नी, मुले अशा अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या नावावर जमीन दाखवून हप्ते लावले असल्यास त्यावर चाळणी लावली जाईल. एका कुटुंबातून नियमानुसार योग्य लाभार्थ्यांनाच प्राधान्य मिळेल. आता सर्व कुटुंबापैकी एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. आता उत्पन्नाची मर्यादा देखील आलेली आहे. आर्थिक वर्ष 2025 मधील कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पी.एम. किसान योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो. आता ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची KYC पूर्ण केली आहे आणि आधार कार्ड खात्याशी लिंक केलेले आहे, फक्त आणि फक्त त्यांच्याच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता KYC केली नसेल किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आता हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. बँक विलिनीकरणामुळे ज्यांचे IFSC कोड बदलले आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आता कोणत्या 10 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण यादी पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आता प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता म्हणजे कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील संभाव्य 16 जिल्हे कोणते आहेत? आता सूत्रांच्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला हालचाली अपेक्षित आहेत त्यांना प्रामुख्याने आता यवतमाळ, लातूर, नांदेड, जालना, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, अकोले, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, परभणी आणि अकोले या भागाचा समावेश असण्याची शक्यता आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या 16 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर नमो शेतकरी आणि पी.एम. किसान योजनेचे पैसे म्हणजे 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 24 तासाच्या आत जमा होणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, ही सर्व माहिती सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवर, अंदाजावर आणि संभाव्य शक्यतांवर आधारित आहे.
शासनाकडून हप्ता वितरणाची तारीख आणि अधिकृत घोषणा कधी होऊ शकते. आता त्यामुळे आपले आधार कार्ड लिंकिंग करा आणि आपली KYC स्थिती अधिकृत PM किसान आणि किंवा नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन नक्की तपासून घ्या. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.